आज महाराष्ट्र कराड़ में स्थित वेणुताई चौहान हॉल में आज अपने भारत के लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी उनके जन्मदिन के अवसर पर हार्दिक बधाइयां दी गई और साथ में ही भाजपा के ज्येष्ठ नेता स्वर्गीय इनकी 104वीं जयंती के चलते विनम्र अभिवादन किया गया। इन दो नेताओं का जन्मदिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ और भारतीय जनता पार्टी एक विशेष स्मरण दिन का आयोजन करके मनाते हैं। इस समय कार्यक्रम के लिए प्रमुख वक्ता डॉक्टर दिलीप पटवर्धन, नंदादीप नेत्रालय सांगली, इन्होंने इस स्मरण दिन पर अच्छी बातें बताई। इस समय कार्यक्रम में प्रमुख उपस्थित माननीय खासदार उदयनराजे भोसले, माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले, माननीय श्रीनिवास पाटिल, माननीय नामदार जयकुमार गोरे, माननीय आमदार अतुल बाबा भोसले, माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण और बाकी मान्यवर लोग उपस्थित थे। इस कार्यक्रम का आयोजन आनंदराव जगताप, शंकरराव निकम, सौरभ शाह और नितिन देशपांडे इन्होंने किया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन शिवराज माने जी ने किया। तो आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता और महाराष्ट्र के उपसचिव पीयूष गोर की एक विशेष रिपोर्ट। काही मान्यवर येत आहेत, काही मान्यवर आलेले आहेत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, सर्व मान्यवर आणि खास आवर्जून उपस्थित असलेले आपल्या आज कणखर आणि खंबीर असे राष्ट्रनेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाकरता खास आवर्जून उपस्थित असलेले आपले माजी सैनिक, या सर्वांना जय हिंद। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि मी राष्ट्रीय विचार मंचचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की मान्यवरांना स्टेजवर घेऊन यायचं आहे। माननीय आनंदराव पाटील, माजी आमदार विधान परिषद यांना स्टेजवर घेऊन यायचं आहे आपल्या पदाधिकाऱ्यांनी। त्याचप्रमाणे माननीय रामकृष्ण वेताळ यांना मंचावर घेऊन यायचं आहे। त्याचप्रमाणे आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर दिलीप पटवर्धन यांना मंचावर घेऊन यायचं आहे। माननीय सुष्माताई लोखंडे त्यानंतर व्यासपीठावर सातारा विचार मंच, राष्ट्रीय विचार मंच सातारा यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती नितीश देशपांडे यांना करतो। जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि पुढे भाजप असेल, याचं बीज रोवणारे अगदी विपरीत परिस्थितीमध्ये या मोठ्या वटवृक्षाचं बीज रोवलं, जपलं असे कैलासवासी राजाभाऊ देशपांडे यांचाही जन्मदिवस 104वी त्यांची जयंती, यांचं त्यांनी मंचावर स्वागत करावं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा करावा। मान्यवर सैनिकांपैकी श्री प्रशांत कदम, माजी सैनिक, राज्य उपाध्यक्ष, सिंदूर ऑपरेशनच्या बाबतीत आपल्याकडून प्रबोधनात्मक। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। खरोखर असे हे देशाचे कणखर नेतृत्व आला काश्मीर पीओके मध्ये केलेलं एक सैन्य हवाई अभियान, याचे नाव आहे ऑपरेशन सिंधूर। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर दिलीप पटवर्धन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आपले विक्रमजी पावसकर, विधान परिषदेचे माजी सदस्य नाना पाटील,
माजी सदस्य विधान परिषदेचे आणि शिक्षक आमदार आणि आपला वाढदिवस साजरा करतात. त्याचा छोटासा आपल्याला आठवण हवी म्हणून आपण सर्व माजी सैनिक जे आहेत त्यांना बोलवलं. प्रशांतजी कदम यांनी खूप चांगल्या पद्धतीनं देशामध्ये आता अटलजींच्या पासूनमध्ये आपल्याला निषेध केलं आणि हा असा आपण जो पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस आहे तो साजरा होऊन गेलेले आदरणीय राजाभाऊ देशपांडे यांची 104वी जयंती या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी नाना. नरेंद्र मोदींचा वाढदिवस म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा खरं तर घरात वाढदिवस असल्यासारखं, घरातल्या व्यक्तीचा वाढदिवस असल्यासारखं आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं. आपण पाहतोय या 10 वर्षातली जी घडदोड आहे आपल्या पंतप्रधानांची, म्हणजे आम्ही एक महिला म्हणून बोलते. सर्वप्रथम आमच्या पंतप्रधानांनी जे कुणाला वेटेज दिलं असेल तर ते आम्हाला महिलांना दिलं. आम्हाला जनधन योजना चालू करून दिली, बँकिंग व्यवहार शिकवले आणि त्यापासून जे आमची घडदोड चालू आहे ते आता आम्हाला 33% आणून ठेवलेलं आहे. म्हणजे महिला चांगलं काम करू शकतात. सभागृहातील सर्व मान्यवर, सुरुवातीला राजाभाऊंच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. नरेंद्र मोदीजींना शुभेच्छा देतो. आपण एक मागच्या आठवड्यामध्ये एका पत्रकाराचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. सर्वांचे मार्गदर्शक आणि वर्षानुवर्ष या कराड तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, या सर्व परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे माजी आमदार आनंदराव नाना पाटील, उपस्थित शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार साळुंखे दादा, त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा शिंदेताई, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे असे पटवर्धन साहेब, त्याचबरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं आणि सातत्यानं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो अशा दृष्टिकोनातून सातत्यानं कराड शहर असेल तसेच परिसरामध्ये काम करणारे आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक नीतीजी देशपांडे, उपस्थित मगाशी ज्यांनी ऑपरेशन सिंदूर यावर ज्यांनी आपल्या सर्वांना माहिती दिली अशी माजी सैनिक कदम साहेब आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 75वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त अखंड देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.